30 जानेवारीला मुंबईचा महापौर शपथ घेणार। दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांची न्यूज 18 मराठीला माहिती। केडीएमसी मध्ये महापौर निवडणुकीच्या हालचालींना वेग। शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। शिवसेनेचे पदाधिकारी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजप सेनेची दुसऱ्या दिवशी ही बैठक। महापालिकेवेळी तब्बल 12 बैठका होऊन सुद्धा तुटली होती युती। आजच्या बैठकीमध्ये युती संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। दादरमधील बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये उद्धव ठाकरे दाखल। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी। माकपच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये शेतकऱ्यांचा लॉंग मार्च। 50,000 पेक्षा जास्त मोर्चेकरी सामील। प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा रेल रोको करण्याचा आंदोलकांचा इशारा। नितीन निबिन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये नबीन यांनी स्वीकारला पदभार। महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईत भाजपचाच महापौर होणार, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही भाजपकडेच ते राहणार असल्याची माहिती जी ती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मित्रपक्षांना स्पष्टपणे कळवलं असल्याची माहिती आहे। भाजपने आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती आता समोर येते। भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचं फरमान काढल्याची माहिती पुढे आली आहे। सगळ्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वाने दिल्याचं समजतं। ठाण्याचा महापौर कोणाकडे जाणार, महापौरपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच पालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे। 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे। मुंबई महापालिका सभागृहाची डागडुजी करण्यात आली आणि याच सभागृहातून निवडून आलेले नगरसेवक शहराचा कारभार चालवणार आहेत। मागील 3 दिवसांपासून मुंबईतल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेना नगरसेवक आता घरी निघालेत, मात्र ते कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेवरती आपला महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची मुदत वाढवून मिळण्याकरता पालिकेने नगरविकास विभागाला पत्र दिले आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचे यावर्षीचे वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरण त्यांच्या अंतिम मुदतीपेक्षा पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार दरवर्षी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प सादर करणं आवश्यक असतं। निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदाने बेपत्ता झालेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे। पळवापळवीचे स्वार्थी राजकारण कुठवर चालणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका अमित ठाकरेंनी केली आहे। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले 2 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी नोटीस दिली। उद्या पक्ष गट स्थापनेबाबत बैठक होणार आहे आणि या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेच्या युती संदर्भात 5 स्टार हॉटेलमध्ये दोन्ही पक्षाची बैठक झाली होती। दरम्यान शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात स्वबळाचा नारा दिला। भाजपला सोबत न घेता आपण आपल्या मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी घोषित केलं। एमआयएमने जिल्हा परिषद निवडणूक येताच आपले उमेदवार उतरवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असून उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। मात्र भाजपने एमआयएमवर निशाणा साधलाय। एमआयएम जिल्ह्यात कुठेच नाही, ही निजामांची अवलाद आहे, त्यांना आम्ही शहरात संपवू असं थेट आव्हान भाजपकडून देण्यात आलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत। 23 जानेवारी षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदे यांवर टीका केली। 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे तो भी टांग ऊपर असा टोला जो आहे त्यांनी प्रणिती शिंदेंना लगावला। तसंच अब की बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे। दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी माहिती दिली। 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघणार असून त्यानंतर आठवड्याभरात महापौराची निवड होणार आहे।
उद्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत. कोकण भवन इथे शिवसेना आणि मनसेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापन करण्यासाठी जाणार आहेत. नांदेडमध्ये मुलगा निवडून आल्यानं शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी चक्क मध्यरात्री भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडले. नांदेडमधील ही घटना आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मुंडे यांनी फटाके फोडत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दीपक पाटील यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खुडके यांच्या मांडीवर बसून भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी तिकीट वाटल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत हा आरोप केला. तसंच प्रवीण पोटे यांचे पगारी नोकर जनतेला फसवत असून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी केली. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने डावलल्यानंतर आता रायगडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गोगावले यांनी युतीचा विचार न करता सर्वच जागांवर उमेदवार जाहीर केलेले. युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, काम करतोय त्याला जनता निवडून देणार असं उत्तर गोगावले यांनी दिलं. त्यामुळे नगरपालिकेप्रमाणेच रायगडमध्ये पुन्हा एकदा महायुतीत निवडणूक लढवली जाणार असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला आणि बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. आता बघूयात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेची आज सलग दुसऱ्या दिवशी दुसरी बैठक सुरू आहे. महापालिकेच्या वेळी तब्बल 12 बैठका होऊनही युती तुटली होती. आज बैठकीत जिल्हा परिषदेच्या युती संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीने मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केलेकर उपस्थित आहेत. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव उपस्थित आहेत. महानगरपालिकेत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता एमआयएम जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचं स्वप्न बघते. एमआयएमने जिल्हा परिषद निवडणूक येत आपले उमेदवार उतरवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असून उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू करण्यात आल्यात. मात्र भाजपनं एमआयएमवर निशाणा साधलाय. एमआयएम जिल्ह्यात कुठेच नाही, ही निजामांची औलाद आहे, त्यांना आम्ही शहरातच संपवू असं थेट आव्हान भाजपकडून देण्यात आलंय. 5 लोगों की कमेटी बनाई गई और ये कमेटी जो है तो कल से इंटरव्यू प्रोसेस शुरू करेंगी और हम फौरन जो है तो सिलसिले में डिसीजन लेके कोशिश करेंगे कि 5 फरवरी में इंशाल्लाह हम जिला परिषद के हो रहे चुनाव के अंदर अपने उम्मीदवारों को मैदान में उतारेंगे. और जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागात काहीच संबंध नाहीये. या खऱ्या तर राजकारांना आम्ही शहरातच गाडू. जितके आमच्या मतविभाजनामध्ये यांनी संधी घेतली त्यांना शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही. आणि ती एक मन आहे. मी इम्तियाज जलील यांना सांगू इच्छितो, सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत असते. हे आमची मराठीत म्हण आहे. त्यांची किती मर्यादा आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे हा निजाम जिथं फोपवला तिथं ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आता बघूया धाराशिवमध्ये पाटील घराण्याच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवार यांनी डाव टाकला. राणा पाटील यांच्या पत्नी लढत असलेल्या 13 मतदारसंघातून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू युवती महिला प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवण्यात आल्या. सक्षणा सलगर यांनी पक्षाचा एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं 13 गटाची निवडणूक चुरशीची होणार आहे. अर्चना पाटील 13 गटातून जरी निवडणूक लढवत असल्या तरी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. एवढी वर्ष सगळ्याच पक्षात राहून लोकसभा लढवायची, एकाने विधानसभा लढवायची, एकाने परत उपाध्यक्ष होतं, परत अध्यक्ष होण्यासाठी. सामान्य जनतेसाठी विकास काय? ज्याच्यासाठी निवडणुका असतात, लोकशाही टिकवण्यासाठी, लोकांचा विकास करण्यासाठी, त्याचं मात्र कुठलंही अवाक्षर त्या आमच्या 13 गटात नाहीये अशी लोकांची भावना आहे. आणि सारखं पक्ष बदलून सगळे पक्ष आपल्या दावणीला बांधलेत असं वागणाऱ्या लोकांच्या मानसिकतेच्या विरोधात ही निवडणूक आहे. आणि मला क्लिअर करायचंय, ही निवडणूक मी कोणावरही अन्याय करण्यासाठी लढवत नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओपन महिला राखीव आहे.